मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मुंबईतील वडाळा भक्ती पार्क परिसरातनं नालेसफाईच्या पाहणीला सुरुवात झाली। 2 दिवस आधी मुख्यमंत्र्यांनी पालिकेत घेतली होती आढावा बैठक। विकेसी परिसरातल्या मिठी नदीजवळ मुख्यमंत्र्यांनी केली नालेसफाईची पाहणी। मिठी नदीतून मोठ्या प्रमाणावर गाळ काढण्याचं काम सुरू। हार्ड बेस लागेपर्यंत नालेसफाई करण्याच्या सूचना दिल्या। नागरिकांनीही सहकार्य करावं। नाले रुंद करण्यासाठी अतिक्रमणं काढणं गरजेचं, त्यामुळे पाणीही साचणार नाही, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। नालेसफाई व्यवस्थित झाली पाहिजे हा आमचा उद्देश। लोकप्रतिनिधी म्हणून आशिष शेलार पाहणी करत असतील तर ती चांगली गोष्ट, यात श्रेयवादाची लढाई नाही, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। 31 मे दरम्यान केरळमध्ये तर 10 जून दरम्यान मुंबईसह कोकणात मान्सूनचं आगमन होणार। 15 जून दरम्यान सह्याद्रीचा घाटमाथा ओलांडून उर्वरित महाराष्ट्रात मान्सून दाखल होणार, हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांची माहिती। अंधेरीमध्ये 29 आणि 30 मे रोजी पाणी पुरवठा बंद। काही भागात कमी दाबानं पाणी पुरवठा होणार। मुंबईतल्या 3ही रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेच्या माटुंगा ते ठाणे, पश्चिम रेल्वेच्या बोरिवली ते गोरेगाव, तर हार्बर रेल्वेच्या सीएसएमटी ते चुनाभट्टी दरम्यान मेगा ब्लॉक। 1 जूनच्या मध्यरात्रीपासून ते 2 जून दुपारपर्यंत मध्य रेल्वेवर 36 तासांचा मेगा ब्लॉक। या ब्लॉकमुळे 69 मेल आणि एक्सप्रेस गाड्या रद्द। ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते भायखळा आणि वडाळा रोड दरम्यानची लोकल सेवा पूर्णपणे बंद। सोन्याच्या दरात प्रतितोळा 2200 रुपयांची घट। 4 दिवसात सोन्याचे दर 74,500 वरून 71,800 वर दर घसरल्यानं सामान्य ग्राहकांना दिलासा। चांदी प्रति किलो 91,500 रुपयांवर। आठवड्याभराच्या तुलनेत चांदीच्या दरात घट। दिल्लीत बाल रुग्णालयाला आग। सिलेंडरच्या स्फोटामुळे आग लागल्याची माहिती। आगीमध्ये 7 चिमुकल्यांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू, तर 12 चिमुकल्यांना वाचवण्यात यश। गुजरातच्या राजकोटमधल्या गेम झोनला लागली भीषण आग। आगीमध्ये 32 जणांचा होरपळून मृत्यू, 10हून अधिक जणांना वाचवण्यात यश। आगीमध्ये गेम झोन जळून खाक। राजकोटमधील गेम झोन आग प्रकरणी 28 जणांचे डीएनए सॅम्पल गांधीनगरला पाठवले। नमुना परीक्षणाच्या अहवालानंतर सर्व मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिले जाणार। राजकोटमध्ये लागलेल्या आगीच्या दुर्घटनेमुळे अत्यंत व्यथित झालो। पंतप्रधान मोदींचं ट्विट। स्थानिक प्रशासन जखमींना सर्वतोपरी मदत करण्यासाठी प्रयत्नशील, मोदींची माहिती। कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये मराठमोळ्या अभिनेत्रीची चर्चा। छाया कदम यांचा ऑल वी इमॅजिन ॲज लाईट हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी दिलं स्टँडिंग ओवेशन, तर पारंपरिक टच असलेला त्यांचा लुक पाहून नेटकऱ्यांनीही केला कौतुकाचा वर्षाव। कान्स चित्रपट महोत्सवात द शेमलेसमधील अनसूया सेनगुप्ताला सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार। सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा मान मिळवणारी अनसूया सेनगुप्ता पहिली भारतीय। रजनीकांत यांना यूएई संस्कृती आणि पर्यटन विभागाकडून गोल्डन व्हिसा। अबुधाबी इथं दौऱ्यासाठी गेले असताना रजनीकांत यांना व्हिसा प्रदान। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।